नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि आता आहोत गोवंडीला. तर आता आपल्याला कुठेतरी जायचं आहे. तर कुठे चाललो आहे, तर कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर गोवंडी रेल्वे स्टेशनला आत्ताच उतरलो आणि इथून वॉकिंग डिस्टन्स आहे जिथे आपल्याला जायचं आहे. तर मंडळी आता जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण आलेलो आहोत. तर हे बघा, इकडे शॉप आहे H2O, हिल्स टू ओशियन. तर तिथे आपल्याला जायचं आहे, हिल्स टू ओशियन. हे बघा शॉप आहे. या शॉपमध्ये आपल्याला जायचं. तर आपण फिशिंग रॉड घेण्यासाठी आलेलो आहोत. तर इकडे बरेच सारे रॉड आहेत. हे बघा, फिशिंगचे बरेच रॉडचे ऑप्शन आहेत. खूप सारे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे, जशी आपली रिक्वायरमेंट असेल तशा प्रकारे आहेत. तर आम्ही एक घेतलं आहे, 9 फुटाचं आहे. बघूया, 2 पार्टमध्ये येतो. याचे 2 पार्ट पुढे जोडायचं असतं. बघूया आणखी. हे बघा, इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रील आहेत. इकडे हे बघा, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत बघा, आर्टिफिशियल वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा, गोल्डन मासा लगेच अट्रॅक्ट होणार. खूप मोठ्या डीप समुद्रात, म्हणजे डीप समुद्रामधून फिशिंग करण्याचे. हे बघा, खूप मोठे मोठे. तर आपण हे सगळे साहित्य तर घेतलेले आहोत, पण याला प्रॉपर काय सगळ्याला म्हणतात ना ते अजून मला पण एक्झॅक्टली माहिती नाही आहे. काही जिकेट म्हणतात, ल्यूर म्हणतात. तर ते सगळे नंतरला माहिती पडेल मला. याला काय म्हणतात? चमचा, डबल स्पून. तर हे सगळे आपल्याला जसं फिशिंग करू तसं माहिती पडेल. बघा, रबर शेट्स, रबर सेट्स, हे झिंगे आहेत. रबरचे झिंगे, हे जिगेट्स बोलतात. जिगेट्स, त्याला डबल स्पून बोलतात. डबल स्पून. हा तुमचा पॉपर झाला. पॉपर. अच्छा. आणि यांना काय म्हणणार आपण? स्विव्हल्स असतात. हे स्नॅप्स आहे. स्नॅप्स. तेव्हा तुम्ही हुक लावणार, त्याच्या वरच्या बाजूला तिथे लावायचं. इकडे स्नॅप लावायचा, तो अटॅच करायचा. याला काय म्हणणार? लाईन. लीडर लाईन. आणि ती ब्रेडेड लाईन. ती ब्रेडेड लाईन. येस. तुमचं नाव कसं? माझं नाव अजय. अजय. तर हे आपण खास गोड्या पाण्यातील फिशिंगसाठी घेतलेलं आहे. आता आपण लाईन पास केले. हां. ठीक आहे. आता हा जो वरचा एंड आहे मेन आहे, आणि हे ह्या 2 लाईन आहेत, ते दोघांची तोंड पकडली. इकडनं एक लूप मारायचा. अच्छा. दिस ना. आणि हा लूप, ह्या लूप, ही लाईन या लूपमधनं पास करायची. 5 ते 6 वेळा. 3, 4, 5 म्हणजे 6. मग ही खेचायची, अशी तोंडाने खेचावी लागते आपल्याला. अच्छा, दातात पकडून असं खेचायचं एकदम फिट. सेट करावी लागते. ओके. सेट केलं आणि खाली लाईन स्लाईड करायची. बरं, तुमच्याकडे जर कैची वगैरे काय असेल, पक्कड, खास करून पक्कड असली पाहिजे. नॉर्मल पक्कड घेतली तरी चालेल. ओके. झाली सेट. ठीक आहे. ओके. तुमच्या सुविधा तर लावायचं. सेम तशीच प्रक्रिया. इकडे पण सेम तशीच. सेम प्रक्रिया तशीच. ओके. ही झाली तुमची लीडर लाईन तयार. ठीक आहे. हे बघा, आपण आता सर्व हे सिलेक्ट केलेले आहेत. हे सर्व ल्यूर. हे बघा,
फायनली पेमेंट वगैरे झालेलं आहे. तर आपण जो रॉड घेतलेला आहे तो इंद्राचा मेजर क्राफ्ट 9 फुटाचा आहे. तर बघूया आता. ओके, थँक्यू. तर आता हे जिगेट कसं लावायचं ते आता आपण जरा शिकून घेऊया. कसला मला रिअल वाटतोय माझा. लावताना कधी पण पहिला रेंज वगैरे कुठून बाहेर पडणार आहे. अच्छा, इथे कधी बोट बाहेर ठेवायचं. पडणार आहे. हां, मग इकडं त्याला एक अशी मार्किंग टाकायची. ओके. आता इकडे दिसते ही बघा हम्म. मार्किंग. तोपर्यंत बाहेर नाही काढायचं. तिथे येत नाही तोपर्यंत. त्या जागेवरती जोपर्यंत पोहोचत नाही. आला बाहेर त्याच अच्छा. जागेवरनं बरोबर जिकडनं रिक केलेलं मार्किंग टाकलेली तिकडनंच थोडं आपल्याला सेट करावं लागतं आहे. कारण की कसं नाही थोडं स्लिपरी आहे ना, ऑइल आहे त्याच्यावरती. हे जे तोंड आहे ना, हे तोंड हे फक्त असं घालून फिरवायचं आहे. ओके, समजलं. चल हे फक्त असं घालून फिरवलं आणि मग इथे वर करून लॉक करायचं. लॉक करायचं. झालं तुमचं रेडी आहे खेळायला. ठीक आहे. ओके. तर आता सर्व साहित्य आपण आता घेऊन आता निघालो आहे. तर आता आपण जाणार आहोत CSTला, जिकडे आपल्याला आपल्या कॅमेऱ्याचा चेस्ट माउंट घ्यायचा आहे आणि हेड माउंट ते घेण्यासाठी आता जाणार आहोत. संध्याकाळचे आता 6:45 झालेत. आता CST स्टेशनवरती आहे. खूप सारी गर्दी आहे तशी. बापरे, खूप डेंजर गर्दी आहे. निघालो बाहेर. मागे दिसत असे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबईला ना लोक ना हे बघा कुठेही कचरा टाकतात, कुठेही थुंकतात. हे बघा लोकांना शिस्तच नाही. चांगलं मस्त झाडं लावलेलं आहे, सुशोभीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये थुंकून ठेवलेलं आहे आणि कचरा टाकला आहे. ते आता सिग्नल लागलं आहे. चला तर याच्यावरती जरा जास्त ना दंड आणि शिस्त लावली पाहिजे लोकांना. कुठेही कसेही थुंकून ना, म्हणजे काहीच शिस्तच नाही आहे लोकांना, असे सगळे थुंकतात. तर आता आपल्याला जायचं आहे कॅमेरा गल्लीमध्ये. गणपती उत्सव चालू होणार आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये मुंबईमध्ये गणपती असतो. तरी ते माझ्या पाठीमागे बघा तर मंडप आहे तयार झालेला आहे. तरी इकडे नाही कॅमेरा गल्ली आहे, इकडे सर्व कॅमेरेज मिळतात. तर बघूया इथे आपण कॅमेरा इथेच घेतलेला DJI कॅमेरा. तर याचा माउंट बघूया. तर चला आता माउंट घेतलेले आहेत आपण. हेड माउंट आणि चेस्ट माउंट दोन्हीसुद्धा भेटलेले आहेत. खूप शोधावा लागला, बऱ्याच दुकानामध्ये फिरलो पण ते भेटत नव्हते. तर आता भेटलेत. आता ऑनलाईन मागवायला झाले असते. अजून 1-2 वस्तू राहिल्यात. तर आता घेऊन आपण निघणार आहोत. तर ओळखलात आपण आता कुठे आहोत. तर आता मी CSTला आहे आणि उद्याला 15 ऑगस्ट आहे. त्यामुळे इकडे बघा विद्युत रोषणाई केलेली आहे पूर्णपणे तिरंग्याची. इकडे हे CST रेल्वे स्टेशन. आता बघा 7:30 झालेले आहे आणि इकडे महानगरपालिका. आणि हे दृश्य टिपण्यासाठी ना मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे फोटोग्राफर लोकांची. हे बघा इकडे सर्व फोटोग्राफर, तिकडे सुद्धा सगळे फोटोग्राफर लाईनमध्ये आहेत आणि इकडे फोटो सेशन करत आहेत. आता आपलं काम थोडंसं इकडे GT हॉस्पिटल त्या बाजूला आहे. तर तिकडे चाललो आहे आता GT हॉस्पिटलच्या तिकडे, म्हणजे कालबादेवी रोडला जाणार आहे मी आता. हे बघा इकडे बिल्डिंग आहे ना, हे बघा हिला पण कसा रोषणाई केलेली आहे बघा तिरंगाची. तर कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंग आणि बघा कसा कलर गेला आहे. तर मी खूप फिरलो मुंबईमध्ये, परंतु आता
मी नेहमी जिथे शूज घेतो ना तिथेच घेण्यासाठी आलेलो आहे कालबा देवीला. तर कधीही मी शूज वगैरे घेतो तर ते इथेच घेतो. आहे बघा हे शॉप आहे, इथेच घेतो नेहमी. खूप फिरून चालत एवढा इथेच आलो मी शेवटी. रात्रीचे आता जवळजवळ 11:30 झालेले आहेत आणि आता पनवेल बसस्टँडला आहे. खूप गर्दी आहे. 2 दिवस सुट्टी आहे त्यामुळे बरेच जण गावाकडे चाललेले आहेत. बघूया आता बसायला भेटते काय. ॲक्च्युली माझं काही रिझर्वेशन वगैरे काही नाही आहे. बघूया. खूप मोठी गर्दी आहे. इकडे पूर्ण पॅक आहे. कुठे जाणार? महापुराला गर्दी लय आहे, जागा नाही, काय करायचं आता. खूप गर्दी आहे. बघूया आता गाडी कुठली येते आणि जागा भेटते का. तर मंडळी आता गावाला येऊन पोचलेलो आहोत आपण. सकाळी 5 वाजता घरी आलो. आता 10 वाजलेत. तर मुंबईतून जाऊन आपल्याला जे जे साहित्य आहे ते घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय सेटअप आहे. तरी बघा सर्व फिशिंगचे आपल्याला जे साहित्य लागतं ते सगळे घेऊन आलेलो आहोत. कॅमेऱ्यासाठीचे जे काही इक्विपमेंट पाहिजे होते ते सुद्धा आणलेले आहेत. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेलच. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय.